युरिन इन्फेक्शन तो आपल्याला नेहमी हल्ली ऐकायला मिळतो की ताप येतोय वारंवार, डॉक्टरनी चेकअप केलं आणि मग आम्हाला युरिनची टेस्ट करायला सांगितली आणि युरिन इन्फेक्शन झालं आणि मग ते सातत्याने होतंय, त्याचे पुढचे परिणाम काय आहेत, ते कशामुळे होतात, असे अनेक प्रश्न त्यामुळे मनामध्ये निर्माण होतात. युरिन इन्फेक्शन म्हणजे जे आपलं लघवीची थैली आहे, ब्लॅडर, याच्यात होणारं इन्फेक्शन. सार्वजनिक शौचालय महिलांसाठी नाहीत आणि जी आहेत ती अपुरी आहे आणि जी अपुरी पण आहे ती स्वच्छ नाही. ती म्हणाली मी पाणीच नाही पिऊ शकत, ती दिवसभरात 2 ग्लास पाणी प्यायची. तिला युरिन इन्फेक्शन होणारच. पाणी तर पाहिजे, किडनी फ्लश झाल्याच पाहिजे. डायबिटीस, ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांना जास्त चान्सेस असतात युरिन इन्फेक्शन होण्याचे. महिलांमध्ये जास्त चान्सेस आहे युरिन इन्फेक्शन होण्याचे, कारण यांच्यात जी आपली लघवीचा मार्ग आहे हा लहान असतो, 4 सेंटीमीटरचा असतो. तोच पुरुषांमध्ये 20-22 सेंटीमीटरचा. सेक्शुअल ट्रान्समिशन किंवा ओरल सेक्स असं कारणीभूत आहे? सेक्शुअल ट्रान्समिशन म्हणण्यापेक्षा युरिन इन्फेक्शन हे, याला आम्ही हनीमून सिस्टायटिस म्हणतो. म्हणजे पोस्ट संबंधांनंतर बायकांमध्ये मायक्रो ट्रॉमा होतो, किडनीवरती इफेक्ट व्हायला लागतो. युरिन इन्फेक्शन होत होत असं पाहिलं जातं की हळूहळू किडनीचं काम कमी कमी होत जातं. सो वर्स्ट केस सिनारिओ मध्ये युरिन इन्फेक्शन होऊन किडनीमध्ये पस होऊन ती किडनी काढावी लागावी. अरे बापरे. नमस्कार, विमर्श बाय मयूर आडकर मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. आजचा पॉडकास्ट थोडासा वेगळा आहे. थोडासा वेगळा अशासाठी म्हणतोय की आजपर्यंत आपण तुमच्या ज्ञानात भर पडावी म्हणून अनेक पाहुणे, अनेक विषय घेऊन आलो, पण आज तुमच्या तब्येतीची आम्हाला काळजी आहे. तुम्हाला विचारतात ना काय म्हणते तब्येत पाणी, तर तोच प्रश्न घेऊन आज आपण तब्येत पाणी नावाचा एक आपला विमर्शचा वेगळा सेगमेंट घेऊन येणार आहोत. आणि या तब्येत पाणीची आपली पहिली पाहुणी आहे डॉक्टर अनघा कुलकर्णी. डॉक्टर अनघा, तुमचं विमर्शमध्ये तब्येत पाणीमध्ये मनापासून स्वागत. नमस्कार. तुमचा विषय आहे युरोलॉजी आणि युरोलॉजी म्हटल्यानंतर मूत्रमार्गाशी खूप संबंधित आजार सध्या वाढत आहेत किंवा त्याच्या केसेस जास्त येत आहेत. याला अनेक कारणं असतील. काही कारणं सामाजिक दृष्टिकोनातून आम्हाला जी ऐकायला येतात ते महिलांसाठी सार्वजनिक शौचालय महिलांसाठी नाहीत आणि जी आहेत ती अपुरी आहेत आणि जी अपुरी पण आहे ती स्वच्छ नाही. त्यामुळे अनेक समस्या मूत्रमार्गाशी संबंधित, योनी मार्गाशी संबंधित उत्पन्न होतात आणि ते सांगायला महिला वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये किंवा पुरुषही अतिशय लाजतात आणि डॉक्टरकडे जाण्यास टाळाटाळ करतात. त्यामुळे हा पहिला विषय आम्ही आज विमर्शाच्या टीमने निवडलाय. युरिन इन्फेक्शन हा एक जो कन्सेप्ट आहे तो आपल्याला नेहमी हल्ली ऐकायला मिळतो की ताप येतोय वारंवार, डॉक्टरनी चेकअप केलं आणि मग आम्हाला युरिनची टेस्ट करायला सांगितली आणि युरिन इन्फेक्शन झालं आणि मग ते सातत्याने होतंय, त्याचे पुढचे परिणाम काय आहेत, ते कशामुळे होतात, असे अनेक प्रश्न त्यामुळे मनामध्ये निर्माण होतात. तर तुम्ही त्यातले एक्सपर्ट आहात, तर मला सांगा युरिन इन्फेक्शन नेमकं का होतं? युरिन इन्फेक्शन म्हणजे जे आपलं लघवीची थैली आहे, ब्लॅडर, याच्यात होणारं इन्फेक्शन. कारणं अशी असतात की जनरली युरिन जे आहे हे स्टेराईल असतं, याच्यात बॅक्टेरिया नसतात. पण अनेक कारणांनी याच्यात बॅक्टेरिया येण्याचं, वाढण्याचं कारण वाढतं. ज्याच्यात महत्वाच्या कारणांमध्ये इंटरव्हेन्शन, म्हणजे कधी कोणाला जर लघवीला नळी लावावी लागली असली, काही ऑपरेशन केलं गेलं असलं, काही युरिनचं ऑपरेशन झालं असलं, तर हे एक येतं ज्याच्यात डायबिटीस, ज्यांना डायबिटीस आहे अशा लोकांना जास्त चान्सेस असतात युरिन इन्फेक्शन होण्याचे. महिलांमध्ये जास्त चान्सेस आहे युरिन इन्फेक्शन होण्याचे, कारण यांच्यात जी आपली लघवीचा मार्ग आहे हा लहान असतो, 4 सेंटीमीटरचा असतो. तोच पुरुषांमध्ये 20-22 सेंटीमीटरचा आहे. तर त्यामुळे युरिन इन्फेक्शन वर जाण्याचे चान्सेस वाढतात. तर बायकांना जास्त होतात. त्याच्यानंतर प्रेग्नंट बायकांना त्याहून जास्त, कारण त्यांची इम्युनिटी थोडी अजून कमी असते. त्याच्यानंतर जसं कुणाला युरिन स्टोन्स झाले आहेत, म्हणजे मूत्रमार्गाचे पथरी म्हणतात सोप्या याच्यात, त्यांना जास्त चान्सेस आहे इन्फेक्शन होण्याचे. बाकी जे कंजनायटल, म्हणजे ज्याच्यात
आम्ही असं म्हणतो की लघवीची नस युरेटर, तर किडनी आणि लघवीची नस याच्यामध्ये बारकाई असते किंवा किडनीच वेगळ्या आकाराची असते. याला आपण म्हणजे पीयूजे ऑब्स्ट्रक्शन, हॉर्सशू किडनी हे वेगळे प्रकार आहेत. याच्यात युरिन इन्फेक्शनचे चान्सेस वाढतात. त्याच्याच प्रकारे तशाच प्रमाणे असं असतं की काही लोकांना खूप इनॲडिक्वेट अँटीबायोटिक थेरपी झाल्यामुळे जे वजायना मधले आणि आपला जो गुड गट बॅक्टेरिया म्हणतात हा मरतो, ज्याच्यामुळे इन्फेक्शन्स होतात आणि मग ते ट्रीट करणं जास्त कठीण होतं. तर सगळ्यात कॉमन आज जे माझ्या प्रॅक्टिसमध्ये मी बघते ते दाताची ट्रीटमेंट झाली, एक इनॲडिक्वेट डोज अँटीबायोटिक डॉक्टरनी 5 दिवस दिले, मला 2 दिवसात बरं वाटलं, मी बंद केले. त्यांनी जे इन्फेक्शन होतात ते ट्रीट करणं सगळ्यात कठीण होतं. तुमचं म्हणणं अँटीबायोटिकचा जो कोर्स दिला जातो तो संपूर्ण केला गेला पाहिजे. जेवढा राहिला तर त्याचा परिणाम असा होऊ शकतो की दुसऱ्या ऑर्गन मध्ये असं इन्फेक्शन होईल जे दिलेल्या अँटीबायोटिकला ऑलरेडी त्याच्यावर काम करणार नाही. याला रेझिस्टन्स म्हणतात. भारतात रेझिस्टन्स खूप वाढलाय कारण आपल्याकडे असं इनॲडिक्वेट अँटीबायोटिक, ओव्हर द काउंटर अँटीबायोटिक, म्हणजे सर्दी खोकला झालाय तर पटकन जाऊन 2 अँटीबायोटिकच्या गोळ्या घेतल्या. तर जनरल पब्लिकमध्ये खूप सारे असे अँटीबायोटिकची नावं आली आहेत जी आपणही असंच जाऊन घेऊन येतो आणि घेऊन घेतो. यांनी हे इन्फेक्शन्स जास्त होतात, जास्त स्ट्रॉंग होतात, त्याचा त्रास जास्त होतो, ते वारंवार होतात, पूर्ण जात नाही. हे कारण म्हणजे पेपरमध्ये पण आपण जेव्हा आरोग्याविषयी अनेक गोष्टी वाचतो तेव्हा महिलांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. तुम्ही म्हणाल हे महिलांमध्ये का प्रमाण जास्त आहे? तुम्ही एक त्यातलं उदाहरण मगाशी दिलं पण आज थोडं जास्त स्पेसिफाय करून सांगितलं तर बरं राहील. हा, तर जसं आपण आता बोललो की महिलांमध्ये एक म्हणजे आपली जी युरेथ्रा म्हणतात, युरिनचा रस्ता, ब्लॅडर पासून बाहेर मूत्रमार्ग, हा थोडा लहान आहे. त्याच्यानंतर वजायना याच्या खूप जवळ आहे. तर त्यामुळे असं आहे की जोपर्यंत आपल्या म्हणजे रजोनिवृत्ती होत नाही, पिरियड्स बरोबर सुरू राहतात, मेनोपॉज होत नाही, तोपर्यंत आपल्यात हॉर्मोनचा सपोर्ट आहे, ज्याच्यामुळे वजायनामध्ये असं पीएच राहतं की ऍसिडिक पीएच राहतं, ज्याच्यामुळे इन्फेक्शन पटकन पकडले जात नाहीत. त्याच्यात असे बॅक्टेरिया असतात जे इन्फेक्शनचे बॅक्टेरिया ग्रो करू देत नाही. पण जसं यातलं काही गडबड झाली म्हणजे अँटीबायोटिक घेतलं, बॅक्टेरिया गेले, किंवा मेनोपॉज लवकर आला किंवा मेनोपॉज आला की हे चेंज होतं. हे चेंज झालं की इन्फेक्शन वाढतं, मग इन्फेक्शन व्हायला लागतात. सो म्हणजे मेनोपॉजच्या जवळपास इन्फेक्शन बायकांमध्ये खूप वाढतात. त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये वाढतात, जसं आपण पाहिलं तसं ऑलरेडी बोललो. तसंच आपण पाहिलंय की बायकांमध्ये सध्या डायबिटीसचं प्रमाण वाढतं आहे, त्याच्यामुळे इन्फेक्शन्स वाढतात. त्याच्यानंतर बायकांमध्ये स्पेसिफिकली असं आहे की त्यांच्यात एक ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडर म्हणून एक प्रकार उद्भवायला लागतो, ज्याच्यात आपल्या लघवीच्या थैलीला जनरली 3 एक सिग्नल येतात. म्हणजे एक अराउंड 150 ml वर एक डोक्याला सिग्नल जातो की आता हलकी लघवी आली आहे. एक 250 ml लघवीची थैली भरली की सिग्नल जातो की बस आता लागलीये, आता लघवीला जायला पाहिजे. अजून थोडी भरली की आम्ही याला बाथरूम सिकिंग बिहेवियर म्हणतो. म्हणजे आपण कुठेतरी बाहेर असतो, आपण विचार करतो की अरे इथे बाथरूम आहे की नाही, मला लागलं तर जावं लागेल. त्याच्यानंतर पुढचा जो असतो तो 350-400 वर जोरात लघवी येते. ही कंट्रोल करण्यासारखी नसते. आता ब्रेनला सिग्नल जातो की मला लघवी जोरात आली आहे, आता नाही गेलो तर सुटून जाणार. त्यावेळी आपण लघवीला जाईस तोर तरी ब्रेन सिग्नल देऊन ठेवतो की आता ही जागा बरोबर नाहीये, तुम्ही पोचल्यावर लघवी सुरू करा. म्हणून लघवी कंट्रोलमध्ये राहते. एकदा या बाथरूम मध्ये पोचलं बरोबर जागी की ब्रेन सिग्नल देतो बरं आता वेळ झालीये, आता लघवी सुरू होऊ शकते, मग लघवी होते. बायकांमध्ये हे जे 450 वर प्रेशर आलं पाहिजे ते कधी कधी 100-125 वर यायला लागतं. अच्छा. मग त्यांना दिवसातनं जे आपण 5-6 वेळा लघवीला जातो ते 15-20 वेळा जावं लागतं. हे कमी व्हावं, नाहीतर म्हणजे माझ्याकडे अशी बाई आली आहे जिला दिवसातनं दर 15 मिनिटात लघवीला जावं लागायचं. अर्धा ग्लास पाणी प्यायलं की लघवीला जायचं.
सो स्वयंपाक करता करता मधून लघवी करून यायची, जेवता जेवता मधून जाऊन लघवी करून यायची, रात्रभरातनं 9 वेळा लघवीला जाणं. अरे बाप, हे तिचं नॉर्मल आहे. तर याच्यात असं झालं की ती म्हणाली मी पाणीच नाही पिऊ शकत. ती दिवसभरात 2 ग्लास पाणी प्यायची. तिला युरिन इन्फेक्शन होणारच. पाणी तर पाहिजे, किडनी फ्लश झाल्याच पाहिजे. तर सगळ्यात कॉमन ही ओव्हर ऍक्टिव्ह ब्लॅडरमुळे त्याला ट्रीट करायला की बाबा 150 ml लघवी होणार, 350च्या जागी 4-5 वेळात काम व्हावं म्हणून बायका पाणी कमी प्यायला लागतात. आणि मग हे सगळ्यात मोठं कारण बनतं युरिन इन्फेक्शन होण्याचं आणि वारंवार होण्याचं. तुम्ही एक म्हणालात की पाणी हे त्याला आवश्यक आहे. आपलं पाण्यावरती शरीर मोस्टली डिपेंड आहे. पण आता जर तुम्ही विषय काढला की लघवीला जायला लागू नये म्हणून पाणी कमी पिणं, तर पाणी नियमितपणे सामान्य व्यक्तीने किती प्यायला पाहिजे? तसं असं म्हणलं जातं की आपलं पाणी जे लागतं, किती लागतं हे खूप गोष्टींवर डिपेंड करतं. तर आपलं ते डिपेंड करेल आपल्या वयावर, वजनावर. लहान मुलांना कमी पाणी लागणार, मोठ्यांना जास्त लागणार. उन्हाळ्यात जास्त पाणी लागणार, थंडीत कमी लागणार. त्याच्यानंतर जे फिजिकल ऍक्टिव्हिटी, घाम जास्त गाळतात त्यांना पाणी जास्त लागणार. जे अगदी एसी मध्ये बसले त्यांना कमी लागणार. ऑन एन ऍव्हरेज नॉर्मल काम करणाऱ्याला 50 ते 60-70 किलोच्या वजनामध्ये 2.5 ते 3 लिटर टोटल द्रव्य म्हणजे पाणी, आपण चहा, कॉफी, दूध जे काही घेतो, 2.5 ते 3 लिटर 12 ते 16 ग्लास पाणी प्यायला पाहिजे दिवसभरात. म्हणजे लिक्विड गेलं पाहिजे. लिक्विड ह्याच्यात सगळं चाललं. आणि एक त्याचा जनरल रूल आम्ही म्हणतो की जी लघवी होते ती एकदम हलक्या, क्लिअर, लाईट येल्लो रंगाची व्हावी. पेल येल्लो रंगाची. खूप पांढरी पाण्यासारखी लघवी होते म्हणजे आपण जास्त पाणी पितोय. डार्क लघवी होते म्हणजे आपण कमी पाणी पितोय. तर पेल येल्लो लघवी झाली पाहिजे. म्हणजे टाईप हल्ली व्हॉट्सअपवरती भरपूर मेसेज फिरतात की प्लेन वॉटर युरिन, थोडंसं लाईट, तुम्ही आता येलो म्हणालात, नंतर डार्क येलो, त्यानंतर रेडिश, असे जे टाईप्स जे सांगितले जातात, तर त्यात लाईट येलोच युरिन राहिली पाहिजे हे आपण पाहायचं. अशी एवढं पाणी प्यावं की लघवी लाईट येल्लो रंगाची व्हावी. बस. मग उन्हात जातोय, ऑब्व्हियसली लाईट येल्लो व्हायला आपण थोडं जास्त पिऊ. मला खूप जण म्हणतात की आता हे तुम्ही उगाच सांगताय, तहान ही आधीपासून सांगायचं, जितकं तहान लागलं तितकं पाणी पी. पण आता झालं असं आहे की आपल्या डोक्यात सेन्सर्स आहेत जे ऍक्च्युली आपल्या शरीराचं हायड्रेशन मॉनिटर करू शकतात. पण याला आपण ओव्हरराईड करू शकतो. आपल्याला तहान लागते, खूपदा लागते. विचार करतो यार, मी कॉलेजेसमध्ये जनरली पाहिलं जातं वॉशरूम खूप खराब असतात. तर मुली येतात माझ्याकडे, त्या म्हणतात मॅडम कॉलेजचं वॉशरूम इतकं खराब आहे, मी दिवसभर पाणी पित नाही. त्यांना तहान लागते पण कारण काहीतरी डोक्यात असतं म्हणून त्या पाणी पित नाही. मग डोकं ते सिग्नल देणं बंद करून टाकतं. मग ते तहानेला बरोबर आपण रिस्पॉन्ड नाही करू शकत. तसंच कोणाला तरी युरिन इन्फेक्शन होतं, तिला सांगितलं जातं की पाणी भरपूर प्या. हे नाही सांगितलं जात लघवीचा रंग केव्हा आहे, तर ती 8-8.5 लिटर पाणी प्यायला लागते. मग हळूहळू असं होतं की ब्रेन तोही सिग्नल देणं बंद करतो. अति पाणी प्यायल्याने आपल्या शरीरातलं सोडियम कमी होतं, ब्रेन वरती स्वेलिंग येते, त्याचाही त्रास होऊ शकतो. तेही नको करायला. सो पाणी मॅनेज करणं ही सगळ्यात सोपी हे असते की एक दिवसभरात 7 ते 8 वेळा लघवीला जावं लागावं 24 तासात. लाईट येल्लो रंगाची लघवी व्हावी, तर आपण जे पाणी पितोय ते व्यवस्थित पितोय. युरिन इन्फेक्शनवर आपण पुन्हा येऊया. ह्याची लक्षणं काय आहेत, की कसं ओळखायचं लोकांनी की मला युरिन इन्फेक्शन झालं? कारण ताप येणं हे त्याचं बेसिक आहे असं मी ऐकून आहे, वाचून आहे. तर युरिन इन्फेक्शन हे आपण 2 याच्यात डिवाइड करू. एक बायकांमध्ये, पुरुषांमध्ये आणि लहान मुलांमध्ये, असं 3 याच्यात बघूया. बायकांमध्ये लघवीला वारंवार जाणे, लघवीला आग होणे, लाल रंगाची लघवी होणे, खूप पिवळ्या रंगाची गडद लघवी होणे, लघवीला वास असणे, लघवीत फेस दिसणे, लघवीत असे लहान दगडासारखे किंवा मासासारखे तुकडे पडणे, हे युरिन इन्फेक्शनच्या बेसिक आहे. ओटीपोटात दुखून येणे, किडनीकडे म्हणजे पाठीच्या मागच्या भागात दुखणे, त्याच्यानंतर ताप येणे, थंडी वाजून ताप येणे,
हे जर वाढलं तर हातापायावर, पायाकडे सूज येणे, डोळ्याखाली सूज येणे, किडनीवर परिणाम व्हायला लागतो. त्याच्यानंतर आपण जसं बघितलं गेलंय की युरिन इन्फेक्शन मध्ये खूपदा उलट्या होणे हे पण युरिन इन्फेक्शनचे लक्षणं असू शकतात. पुरुषांमध्ये जनरली युरिन इन्फेक्शन बघितलं जातं हे वारंवार लघवीला लागणं, लघवीची धार कमी होणं, लघवीत आग होणं, जळजळ होणं, हे पुरुषांमध्ये, रात्रीतून जास्त उठावं लागणं लघवीसाठी, हे ताप येणं, हे पुरुषांमध्ये झाले. लहान मुलांमध्ये कधी कधी लक्षात येत नाही युरिन इन्फेक्शन झालंय हे, फक्त जेवण कमी जात आहे, जेवतच नाहीये, अननोन ओरिजिनचा ताप आहे, ताप येतोय पण जात नाहीये, हे कारण हे लहान मुलांमध्ये बघितलं जातं. आता यात एक असतं की एक अनअवेअर असलेलं युटीआय, अनअवेअर्स युटीआय म्हणतो, ज्याच्यात जनरली डायबिटिक म्हणा किंवा स्पाईनचे प्रॉब्लेम असणारे लोक, यांना खूप इन्फेक्शन असतं पण ते पकडीत येत नाही. काहीतरी फक्त लघवी सुटून जाणे किंवा रात्रीतून लघवी होऊन जाणे, असे काही हे असतात ज्याच्यावरनं आपण निदान लावतो की यांना युरिन इन्फेक्शन असू शकतं. जनरली युरिन इन्फेक्शन कॉम्प्लिकेटेड अनकॉम्प्लिकेटेड मध्ये डिवाइड होतं. तर कॉम्प्लिकेटेड म्हणजे जर किडनी इन्व्हॉल्व्ह झाली किंवा खूप थंडी ताप यायला लागलं किंवा ब्लड यायला लागलं युरिन मधनं, तर हे कॉम्प्लिकेटेड युटीआय मध्ये जातं. तसंच फक्त ओटीपोटात दुखतं आहे आणि लघवीला जळजळ होते, वारंवार जावं लागतंय, हे झालं तर आपण याला अनकॉम्प्लिकेटेड युटीआय म्हणतो. यांच्या ट्रीटमेंट आणि डायग्नोसिस वेगवेगळे असतात. डॉक्टर अनघा यांच्याकडून या युरिन इन्फेक्शन विषयावर आपण आणखी माहिती घेणार आहोत. पण हा विषय आणि या माहितीवर तुम्हाला काही तुमच्या डोक्यात प्रकाश पडत असेल किंवा तुम्हाला यातून काही ज्ञान प्राप्त होत असेल, तुम्हाला वाटतंय की मला असे जर कुठले सिम्पटम्स असतील तर मी याबाबत विचार करायला पाहिजे, ही माहिती अजून मिळणार आहे. या विषयावर आपण अधिक सखोलपणे डॉक्टर अनघा यांच्याशी बोलणार आहोत. पण तत्पूर्वी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा आणि हा विषय जर तुम्हाला आवडला असेल आणि तुम्हाला वाटत असेल की कोणाला तरी मला हा सांगितला पाहिजे, तुमच्या माहितीमध्ये, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये, तुमच्या पाहुण्यांमध्ये असं कोणी असेल की ज्यांना हा त्रास वारंवार होतो, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुमच्या मनामध्ये या विषयाबाबतीत जर आणखीन काही प्रश्न असतील, व्हिडिओ पूर्ण बघा. त्यातूनही तुम्हाला वाटतंय की हा प्रश्न राहिलेला आहे आणि हा अजून एक मुद्दा या विषयामध्ये यायला हवा होता, तर तो आमच्या कमेंटमध्ये तुम्ही लिहा, जेणेकरून पुढच्या वेळी आपण या विषयांवरती जेव्हा बोलू तेव्हा तो मुद्दा अशा विषयांमध्ये आपण अंतर्भूत करू शकू, त्याचा समावेश त्या प्रश्नाचा करू शकू. त्यामुळे आत्ता चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमचा प्रश्न विचारा. डॉक्टर अनघा, तुम्ही हे खूप छान सांगताय, म्हणजे मी फक्त वरवर वाचून होतो या विषयावर, पण हे खूप महत्त्वाचा विषय आहे. कारण हा नेमका विषय आहे, जेव्हा युरिन इन्फेक्शन हा जास्त लोकांपर्यंत बोलला जात नाही. घरातही म्हणजे नवरा बायकोंमध्ये पण काही प्रॉब्लेम होत असेल तर सांगितलं जात नाही. आणि एक त्याची वर्स्ट केस होते की आता मला ह्याच्यातून काही मार्ग दिसत नाहीये, डॉक्टरचे उपचार कामी येत नाहीये, साध्या डॉक्टरकडे जाऊन, जनरल फिजिशियनकडे जाऊन, तेव्हा मग तुमच्यासारख्या डॉक्टरांकडे त्यांना यावं लागतं. मला सांगा, हा आजार होऊ नये म्हणून तुम्ही सांगितलं की पाणी हा एक त्यातला महत्वाचा घटक आहे, पण ह्याची लक्षणं समजा डॉक्टरकडे कोणी गेलं नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्ष केलं तर कुठपर्यंत हा आजार जाऊ शकतो? युरिन इन्फेक्शन असा प्रॉब्लेम आहे की हा एक वारंवार होणार. म्हणजे एकदा जर आपण त्याला ठीक आहे पाणी प्यायलो, नारळ पाणी प्यायलो, कमी केला तर हा पुन्हा होणार. म्हणजे एकदा झाला, दुसऱ्यांदा झाला, तिसऱ्यांदा झाला तर ताप येत राहणार, वजन कमी होत राहणार, म्हणजे जनरल हेल्थ अफेक्ट होत राहणार. युरिन इन्फेक्शननी शुगरवरती भलता परिणाम होतो. शुगर वाढत जाते, का वाढते कळत नाही, हा एक त्याचा सिंपल हे होत जातो. किडनीवरती इफेक्ट व्हायला लागतो. युरिन इन्फेक्शन होत असं पाहिलं जातं की हळूहळू किडनीचं काम कमी होत जातं. सो वर्स्ट केस सिनारिओ मध्ये युरिन इन्फेक्शन होऊन किडनीमध्ये पस होऊन ती किडनी काढावी लागावी. अरे बापरे, इतके सुद्धा त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. सो त्याच्यावरती वेळीच उपाय करणं हे कधीही बरं. जेव्हा प्रायमरी लेवलला तुमच्याकडे अशा केसेस येतात तेव्हा तुम्ही त्यांना कसं ओळखता की हे युरिन इन्फेक्शन झालंय? काही त्याच्या चाचण्या कराव्या लागतात का? युरिन इन्फेक्शन जसं कोणी माझ्याकडे आलं की मला लघवीला वारंवार जावं लागतंय, ओटीपोटात दुखतंय, तर काही
साध्या तपासण्या आणि काही फिजिकल एक्झामिनेशन याच्यावर आपण ठरवतो की हे खरंच युरिन इन्फेक्शन आहे. तर पहिल्यांदा तर आपण ओटीपोटावर दुखतंय का दाबल्यावर, हा सगळ्यात सरळ सोपा मार्ग असतो हे बघण्याचा की इन्फेक्शन आहे. तसंच किडनीवरती प्रेशर देऊन, म्हणजे एक रिनल अँगल असतो, किडनीच्या मागचे एक पॉइंट असतो, जिथे दाबलं आणि दुखलं तर हे कॉम्प्लिकेटेड युरिन इन्फेक्शन झालं आहे असं आपण बघू शकतो. या दोन प्रकारांवर तपासण्या वेगवेगळ्या केल्या जातात. जर मला वाटलं अनकॉम्प्लिकेटेड युरिन इन्फेक्शन आहे तर मी युरिन रूटीन मायक्रोस्कोपी म्हणजे युरिनची तपासणी हे सगळ्यात पहिले करून घेते. आता यात असं आहे की भारतात आपल्या इथे 40% 40च्या वरच्या लोकांना शुगर आहे, ज्यातल्या भरपूर लोकांना डायग्नोज झालेली नाही. टाईप 2 डायबिटीस आहे. त्यांचं प्राथमिक निदान होणार युरिन इन्फेक्शनमुळे. तर माझ्याकडे येणाऱ्या सगळ्यांचं मी एक साधं RBS रॅन्डम ब्लड शुगर करून घेते की एक शुगर नाहीये हे आपण बघूया. त्याच्यानंतर जर त्यांना युरिन करायला जोर लावावा लागतो आहे किंवा युरिन वारंवार होते आहे तर एक सोनोग्राफी केली जाते की लघवी पूर्ण होते की नाही, किडनी नॉर्मल आहे की नाही, दगड तर नाहीये, स्टोन्स तर नाहीये, हे आपण चेक करतो. त्यानंतर जर प्रेशर, जसं मी म्हटलं, किडनी दाबल्यावर दुखत असेल किंवा ताप थंडी येत असेल तर आपण किडनीचे टेस्ट, किडनी फंक्शन टेस्ट करतो. यावरनं आपल्याला आयडिया येते की काही किडनीला इजा होतीये का. सो हे बेसिक टेस्ट आपण जर युरिन इन्फेक्शन डायग्नोज करायचं आहे तर करतो. जर युरिन रूटीन म्हणजे साध्या एक्झामिनेशन मध्ये आपल्याला इन्फेक्शनचे साईन्स मिळाले तर आपण कल्चर म्हणजे कुठल्या प्रकारच्या बॅक्टेरियानी हे इन्फेक्शन होत आहे हा टेस्ट आपण सगळ्यांना सांगतो. याच्यामध्ये अँटीबायोटिक सेन्सिटिव्हिटी येते की आत्ता जो बॅक्टेरिया आहे त्याच्यावर कुठले औषधं काम करतील आणि त्याचा पूर्ण डोस करावा लागतो जेणेकरून हे इन्फेक्शन पूर्ण जाईल. तर सगळ्यात महत्वाचं असतं की इन्फेक्शन पूर्ण गेलं पाहिजे. सो कोर्स कम्प्लीट केला गेला पाहिजे. ती औषधं पूर्ण घेतलीच पाहिजे. त्याचे औषधोपचार काय आहेत, प्राथमिक पातळीवर काय करावं लागतं लोकांना, घरच्या घरी काय होऊ शकतं? हो, तर आता जनरली युरिन इन्फेक्शन ना रात्रीतून, कारण आपण जेव्हा डिहायड्रेट होतो तेव्हा त्याचे सिम्पटम्स दिसायला लागतात. तर माझ्याकडे जनरली बायका जेव्हा येतात तर त्यांना रात्री 2 वाजेपासून 3 वाजेपासून दर मिनिटाला लघवी व्हायला लागलेली असते. त्या म्हणजे असं सांगतात की सतत टॉयलेटवर बसलं राहून, सतत फ्लश मारत राहून मी थेंब थेंब लघवी काल रात्रीपासून करते. आणि सकाळी मग डॉक्टर भेटले किंवा कुठे लगेच डॉक्टरांकडे गेलो तर अशा वेळी असं बघितलं जातं की आपण जर 2 ग्लास पाणी पटकन पिऊन घेतलं, जर नारळ पाणी अवेलेबल असलं तर नारळ पाणी पिणं, यांनी इन्फेक्शन लवकर म्हणजे थोड्या वेळासाठी तरी रिलीफ मिळतं. तर घरच्या घरी आपण हे तर करूच शकतो की जर लघवीला जळजळ होते किंवा त्रास होतोय तर थोडं 2-3 ग्लास पाणी पटकन पिऊन घेणे. असेल घरी ताक पॉसिबल असेल, लिंबू पाणी पॉसिबल असेल तर ते पिणे. तर म्हणजे जितकं फ्लुइड्स आपल्याला घेता येतील तितके घेणे. थंडावा देऊ शकतात शरीराला त्या पद्धतीचे. तर तुम्ही नारळ पाणी, लिंबू पाणी आणि नारळ पाणी, लिंबू पाणी, हे ताक हे घेतले तर बऱ्यापैकी रिलीफ राहतो तेवढ्या वेळासाठी. उन्हाळ्यात या केसेस जास्त वाढतात का? हो, डिहायड्रेशनचं प्रमाण वाढतं तर उन्हाळ्यात युरिन इन्फेक्शन्स वाढतात. सेक्शुअल ट्रान्समिशन किंवा ओरल सेक्स याचं कारणीभूत आहे का? सेक्शुअल ट्रान्समिशन म्हणण्यापेक्षा युरिन इन्फेक्शन हे, याला आम्ही हनीमून सिस्टायटिस म्हणतो. म्हणजे पोस्ट संबंधांनंतर बायकांमध्ये मायक्रो ट्रॉमा होतो. सो यानंतर युरिन इन्फेक्शनचं प्रमाण भरपूर वाढत असतं, एस्पेशली म्हणजे सुरुवातीला लग्नानंतर आणि पेरीमेनोपॉझल एज ग्रुपमध्ये, म्हणजे थोडंसं पिरियड्स जाण्याच्या आसपासचा जे वेळ असतो त्या वेळात सेक्शुअल इंटरकोर्स नंतर युरिन इन्फेक्शन्स वाढतात. पण त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह मेजर्स आहेत. ॲडिक्वेट लुब्रिकेशन जर इंटरकोर्सच्या आधी असेल तर युरिन इन्फेक्शन होण्याचं प्रमाण कमी होतं. पण जर इनफ लुब्रिकेशन नसेल तर युरिन इन्फेक्शनचं प्रमाण वाढून जाणार. सो काय काळजी घेतली पाहिजे त्यासाठी? लुब्रिकंट्स मार्केटमध्ये अवेलेबल असतात. पेरीमेनोपॉझल एज ग्रुपमध्ये लुब्रिकेशन हा प्रॉब्लेम बायकांमध्ये खूप कॉमन असतो. सो एखादं लुब्रिकंट वापरणं हे पण याच्यावरती आपल्याला
म्हणजे साधा सोपा उपाय म्हणून करता येऊ शकतो. तसंच इंटरकोर्स नंतर लगेच लघवी करून येणं हा एक ऑप्शन राहू शकतो. दुसऱ्या दिवशी भरपूर पाणी पिणं हा एक ऑप्शन राहू शकतो. आणि तरीही जर कोणाला हे वारंवार होतच राहिलं तर आम्ही एक सेल्फ स्टार्ट अँटीबायोटिक थेरपी म्हणतो. म्हणजे एक पर्टिक्युलर अँटीबायोटिक मार्केटमध्ये आहे जे दुसऱ्या कुठल्या ऑर्गनला अफेक्ट करत नाही. अच्छा. हे अँटीबायोटिक आपण इमिजिएट त्या स्त्रीला देऊ शकतो ज्यांनी इन्फेक्शन होणार नाही. तर माझ्याकडे बायका आहेत ज्यांना आम्हाला हे द्यावं लागतं कारण त्या म्हणजे भरपूर लांब राहतात, लांबून त्यांना येणं शक्य नसतं. तेवढं रात्री ते सुरू झाल्यावरती त्रास इतका वेळ सहन नाही करतायत, तर मग त्यांना आम्ही ते सेल्फ स्टार्ट अँटीबायोटिक म्हणून देतो. याच्यात हे सांगितलं जातं की हे अँटीबायोटिकचा कोर्स जर तुम्ही वर्षात 2 वेळा केला तर काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही कंटिन्यू ठेवा. पण हाच जर आपल्याला वर्षातनं 3दा 4दा लागतोय तर मग आपल्याला पुढे तपासण्या करण्याची गरज पडेल. डॉक्टर, हे युरिन इन्फेक्शन आहे हे कसं टाळलं जाईल? सामान्यतः पेशंट्सनी किंवा लोकांनी ते कसं टाळलं पाहिजे? युरिन इन्फेक्शन होण्याचे काही कारणं आहेत, जसं आपण मागच्या पार्टमध्ये बोललो. डायबिटीस आहे तर आपली शुगर व्यवस्थित मॅनेज करणे हा त्याला प्रिव्हेंट करण्याचा एक मुख्य मार्ग आहे. पाणी इनफ पिणे हा एक मार्ग आहे. तसंच असं म्हटलं जातं की ओल्ड स्टूल इज बॅड स्टूल, हा आमच्यात एक हे आहे. म्हणजे जर 2 दिवस जुनी संडास आत राहते आहे, आपण कॉन्स्टिपेट होतोय तर युरिन इन्फेक्शन होणार. अच्छा. सो पोट व्यवस्थित साफ होत राहणं हे युरिन इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी अत्यंत गरजेचं आहे. 1 दिवस आड संडास होते यांनी युरिन इन्फेक्शन होण्याचे प्रमाण वाढते. तसंच लघवी पूर्ण होणे, संपूर्ण होणे, तर अति काळ लघवी धरून न ठेवणे, खूप वेळ धरून न ठेवणे हा. आणि तसंच जसं आपण म्हणलं नारळ पाणी, लिंबू पाणी याचं प्रमाण वाढवणे हे काही साधे सोप्या पद्धती आहे ज्यांनी आपण युरिन इन्फेक्शन प्रिव्हेंट करू शकतो. यासोबत जसं म्हणजे बायकांमध्ये वगैरे ज्यांना वारंवार लघवीला जावं लागतं त्यांनी त्याचं ट्रीटमेंट करून प्रॉपरली पाण्याचं प्रमाण वाढवणं हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे युरिन इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी. काही फळं म्हणतात की ते युरिन इन्फेक्शन प्रिव्हेंट करतात. सो क्रॅनबेरी ज्यूस किंवा क्रॅनबेरी ही युरिन इन्फेक्शन स्टिक नाही होऊ देत, सो इन्फेक्शन होत नाही. म्हणून माझ्याकडे येणाऱ्या भरपूर बायका अशा असतात की त्या म्हणतात मी रोज क्रॅनबेरी ज्यूस पिते तरी पण मला का युरिन इन्फेक्शन होतं. मग मी त्यांना विचारते की ताई हे क्रॅनबेरी ज्यूस कुठून आलंय? का एकदम फ्रेश आहे, रिअलचं क्रॅनबेरी ज्यूस पितोय किंवा कुठलं तरी XYZ. सो बेसिकली हे जर प्रिझर्व्ड क्रॅनबेरी ज्यूस असेल तर त्याच्यात इनफ म्हणजे ते प्रिझर्वेटिव्ह इतके राहणार, साखर इतकी राहणार की ते युरिन इन्फेक्शन वाढवणार, कमी नाही करणार. रिअल क्रॅनबेरीज भारतात मिळणं हे खूप कठीण आहे. त्याचप्रमाणे बाकी सायट्रस फ्रुट्स जे आपल्या इथे इझिली अवेलेबल आहेत, लिंबू, संत्र, मोसंबी, हे पण युरिन इन्फेक्शन तितक्याच थोडं कमी असेल पण तसंच प्रिव्हेंट करू शकतात. यासोबत जर पाणी व्यवस्थित घेत असलो तर युरिन इन्फेक्शन बऱ्यापैकी. दूषित पाण्यामुळे होण्याचे चान्सेस आहेत का? दूषित पाण्याने युरिन इन्फेक्शन होत नाही, पण जर पोट खराब झालं त्यांनी, जसं म्हणजे पोट खराब झाल्यावर पण युरिन इन्फेक्शन होण्याचं प्रमाण वाढू शकतं. सो दूषित पाणी नॉट डायरेक्टली बट इनडायरेक्टली युरिन इन्फेक्शन कॉज करू शकतं. हे जे युरिन इन्फेक्शन आहे ते म्हणजे बोलीभाषेत सांगायचं तर कुठेतरी घालेल, मेजर काहीतरी डिसीज निर्माण करेल असं बोललं जातं किंवा त्या विषयावर आपण मगाशी बोललो. हे किती घातक होऊ शकतं आणि तुमच्याकडे अशा काही केसेस झाल्यात का की आधी दुर्लक्ष झालं आणि ते डेंजर अवस्थेत आता पोहोचलंय? तर जसं मी आता परवाचीच उदाहरण देते की एक काकू आहेत, त्या माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांचं बीपी एकदमच अनरेकॉर्डेबल होतं. बीपी आम्हाला मोजणंच शक्य नव्हतं. ICU मध्ये आल्या, आम्हाला व्हेंटिलेट करावं लागलं, सगळं केलं. त्याच्यात आम्हाला मिळालं की यांच्या डाव्या किडनीमध्ये पस असा झाला आहे की त्याच्यात गॅस फॉर्मिंग ऑर्गॅनिझमचा पस, याला एम्फायसमॅटस पायलोनेफ्रायटिस म्हणतात, हा झालाय. आणि त्यांनी दुर्लक्ष केल्याने, म्हणजे यांना 1 महिन्याभरापासून सारखा ताप येत होता, सगळं सुरू होतं, पण काहीतरी इकडच्या तिकडचे औषधं घेऊन त्यांनी डॉक्टरांना दाखवलं, म्हणजे त्यांचं काही चूक नाही त्याच्यात, पण ते अँटीबायोटिक घेऊन ताप उतरत नव्हता.
1 महिना गेला, मध्ये कुठेतरी ऍडमिटही होत्या 3 दिवस. बरं वाटलं, घरी घेऊन गेले. आमच्याकडे आले तर दोन्ही किडण्यांमध्ये असं इन्फेक्शन झालेलं होतं की ज्याच्यात गॅस फॉर्मिंग ऑर्गॅनिझम्सचं इन्फेक्शन, त्याच्यामुळे यांचे रक्तात पांढऱ्या पेशी प्लेटलेट कमी व्हायला लागले होते. त्याच्यानंतर यांचं ब्लड ड्रॉप व्हायला लागलं होतं. त्यांचं क्रियाटिनिन वाढलं होतं, अराउंड 3.5-4 क्रियाटिनिन होतं. युरिन आउटपुट कमी होतं, युरिन येत नव्हती आणि बीपी मेजर नव्हतं होत. मग त्यांना ऍडमिट करून आधी रिससिटेट केलं गेलं. सिटी स्कॅनवर हे इन्फेक्शन लक्षात आलं. त्याच्यानंतर यांना आम्हाला स्टेंट टाकावे लागले, किडनीमध्ये स्टेंट टाकावे लागले. त्याच्यानंतर 1 किडनी तरी रिकव्हर झाली, यांचं बीपी तरी वर येत नव्हतं. दुसरी किडनी जी आहे त्याच्यात इथे बाजूला पूर्ण पस दिसायला लागला, बाहेर यायला लागला तो पस. त्याच्यानंतर ती किडनी अर्धवट बाहेर काढावी लागली, तिथे एक मोठा ड्रेन ठेवावा लागला. 3ऱ्या दिवशी आज त्या काकू जरा बऱ्या आहेत, त्या बऱ्या आहेत आता. पण आता एकच किडनी आहे जी काम करते आहे. क्रियाटिनिन आलाय खाली, पण याला आता रिकव्हर व्हायला भरपूर वेळ लागणार. बापरे, म्हणजे कुठे जाऊ शकतं नाही तर हे या म्हणजे ही चांगली केस आहे. इतक्या लवकर ते किडनी काढण्याचं कारण असं आहे की आम्ही असे पण पेशंट पाहिले ज्यांनी कन्सेंट दिली नाही ती किडनी काढायला आणि त्यामुळे त्या इन्फेक्शननी त्या दगावल्या. अरे बापरे. तर म्हणून मग आम्ही त्यांना जे रिस्क आहे ती घेऊन ती किडनी त्यावेळी काढावी लागते. तर हे पण पाहिलंय. हे पण पाहिलं आहे की इतकं इन्फेक्शन होतं की आपल्याला किडनीमध्ये नळ्या टाकून ठेवाव्या लागतात पस काढायला. त्याच्यात ऍब्सेसेस म्हणजे असे पसचे पॉकेट्स बनतात किडनीमध्ये, किडनी खराब होते. हे सगळं पण होतच. त्याच्या सोबत म्हणजे जसं बघितलंय की या इन्फेक्शनमुळे बाकी ऑर्गन्स पण अफेक्ट होतात. म्हणजे हेच इन्फेक्शनमुळे स्ट्रोक आलेला पण पाहिलेला आहे. म्हणजे किडनीमध्ये पस खूप दिवस राहून गेला, त्याचं लक्ष नाही दिलं गेलं, अँटीबायोटिक सुरू होते तर ताप खूप येत नव्हता, तर त्यांनी जे शरीरावरती चेंजेस होतात याला प्रो इन्फ्लामेटरी स्टेट म्हणतात. त्यांनी क्लॉट्स कुठेही बनवू शकतात. सो अशा याच्यात हार्टमध्ये क्लॉट येऊन अटॅक येणं, ब्रेनमध्ये क्लॉट होऊन स्ट्रोक येणं, हे पण सगळं होऊ शकतं. हे सगळे म्हणजे प्रॉब्लेम्स हे युरिन इन्फेक्शन कडे लक्ष न दिल्याने झालेले प्रॉब्लेम होते. आता आपल्याकडे कसं आहे की नेहमी नोकरी करणाऱ्या महिला असतात, म्हणजे मुंबई सारख्या शहरामध्ये 1.5-2 तासाचा प्रवास ऍट अ टाइम होतो. म्हणजे दिवसाचे 4 तास 4.5 तासांचा प्रवास करतात. काही फिरतीच्या नोकरीवर असतात किंवा मार्केटिंग करायला फिरत असतात. त्यांना व्यवस्थित वॉशरूम्स अवेलेबल नाहीत, मुंबई सारख्या शहरांमध्ये पण नाही. आणि लोकल स्टेशन, रेल्वे लोकल स्टेशन्सवरचे वॉशरूम पाहिले तर त्यात जाणं म्हणजे शिक्षा आहे. किंवा अलीकडे कोणीतरी स्टोरी पण केली एका चांगल्या युट्यूबरने की किती सरकारी आस्थापनांमधली वॉशरूम्स पण घाणेरडी असतात, त्यावर एक स्टोरी झाली. त्याहीपेक्षा वाईट मी अनुभव घेतलाय ज्या फेरीवाल्या महिला असतात, त्यांना त्यांचं ते पाटी किंवा जे काही व्यवसाय घेऊन त्या रस्त्यावर बसले असतात ते सोडूनच जाता येत नाही, किंवा त्या जिथे बसतात तिथे वॉशरूमची व्यवस्था नाही. त्या लोकांमध्ये हे प्रमाण खूप जास्त दिसून येतं, असं मी अलीकडे एक रिसर्च वाचला. त्यामुळे कोणत्याही इको सोशल वर्गामधली महिला ह्याची शिकार होते लवकर, या युरिन इन्फेक्शनची. त्यामुळे आता तुम्ही एक गोष्ट सांगा की असे, आता तुम्ही त्याचे सिम्पटम्स सांगितले, लक्षणं सगळी सांगितली, काय होतं काय होऊ शकतं हे सगळं सांगितलं. कोणत्या डॉक्टरकडे अशा वेळी जायला हवे? महिलांनी, पुरुषांनी, लहान मुलांना कोणत्या डॉक्टरकडे जायला हवे? नाही तर युरिन जर आपल्याला वारंवार आग होते आहे किंवा वारंवार जावं लागतं आहे किंवा पुन्हा पुन्हा इन्फेक्शन होत आहेत, तर युरोलॉजिस्ट किंवा नेफ्रॉलॉजिस्ट यांच्याकडे आपण जाऊन भेट दिली पाहिजे. जर आपल्या इथे नेफ्रॉलॉजिस्ट म्हणजे असे डॉक्टर जे मेडिसिननी किडनीचे डिझीजेस बघतात, युरोलॉजिस्ट म्हणजे जे सर्जरी करतात. पण ते युरिन इन्फेक्शन्स आणि हे सगळ्याची ट्रीटमेंट युरोलॉजिस्ट आणि नेफ्रॉलॉजिस्ट हे डॉक्टर मॅक्झिमम यांनी बघतात. त्यांच्याकडे आपण लगेच भेट दिली पाहिजे, कारण याची ट्रीटमेंट जसं मी सांगितलं स्टेप बाय स्टेप, आधी त्याला डिवाइड करायचं कुठल्या कॅटेगरीत येतं आणि मगच पुढे काय काय तपास करायचे. नुसतं एकदा अँटीबायोटिक देऊन काम होणार आहे की आपल्याला लघवीला अजून काही बघण्याची गरज आहे, हे बघून घेणे हे
डायग्नोज करणे त्याच्यासाठी युरॉलॉजिस्ट किंवा नेफ्रॉलॉजिस्ट याला जाऊन भेट देणं जरुरी आहे. आणि ते केलंच पाहिजे. नाहीतर मग काय होतं ते तुम्ही सांगितलेलं आहे. मंडळी, डॉक्टरांनी आताच सांगितलेलं आहे की त्यांची लक्षणं सांगितलेली आहेत, त्याच्यावर काय काळजी तुम्ही घरच्या घरी घेतली पाहिजे तेही सांगितलेलं आहे, तुम्ही ते कसं ओळखायचं तेही सांगितलेलं आहे. पण ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत जरी झाल्या असल्या तरी युरोलॉजिस्ट किंवा नेफ्रोलॉजिस्ट या डॉक्टरांकडे, स्पेशालिस्ट डॉक्टरांकडे तुम्हाला जावंच लागेल, कारण त्याचे दुष्परिणाम किती घातक होऊ शकतात याबद्दलही डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. डॉक्टर अनघा कुलकर्णी केकतपुरे यांना जर तुम्हाला संपर्क करायचा असेल तर आता स्क्रीनच्या खाली तुम्हाला त्यांच्या डिटेल्स दिसत आहेत. तर तुम्ही नागपुरातल्या असाल, विदर्भातल्या असाल किंवा मध्य प्रदेश बॉर्डरमधल्या असाल किंवा मुंबई पुण्यातल्याही असाल तरी तुम्हाला त्यांच्याकडे तुमचा या संबंधीचा जो आजार आहे तो तुमच्या लोकल डॉक्टर किंवा तिकडे राहून जर बरा होत नसेल तर तुम्हाला नागपूर काही दूर नाही, समृद्धी महामार्गाने किंवा रेल्वेने तुम्ही येऊ शकता आणि त्यांच्या केसेस तुम्ही आता ऐकल्या तर तुम्हाला त्यांना कन्सल्ट करायला काहीच हरकत नाही. हे जाहिरात म्हणून विमर्श सांगत नाही, तर तुमच्या आरोग्याची काळजी आणि हा विषय आज लोकांसमोर आलेला आहे. जर तुम्हाला यातून कुठे मार्ग सापडत नसेल तर डॉक्टर अनघा कुलकर्णी केकतपुरे नागपूरला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. डिटेल्स खाली दिलेले आहेत. आणि हो, विमर्श बाय मयूर आडकर हे चॅनलही सबस्क्राईब करा आणि तुमचे यासंबंधीचे आणखी काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. आता आपण डॉक्टर अनघा कुलकर्णी केकतपुरे यांच्या या पूर्ण प्रवासाबद्दल जाणून घेऊया की एवढ्या केसेस त्यांनी सोडवल्या, पण त्यांचं नेमकं शिक्षण या संदर्भातलं कसं झालेलं आहे, किती केसेस त्यांनी हँडल करणे, किती वर्षापासून ते हा एक स्पेसिफिक विषय, हा ठराविक विषय घेऊन मेडिकल क्षेत्रात काम करतात. डॉक्टर, आता तुम्ही थोडं तुमच्याबद्दल सांगा. सर, मी मूळची नागपूरचीच आहे. इथलीच GMC नागपूर, जे नागपूरचं मेडिकल कॉलेज आहे, तिथनं माझं बेसिक MBBSचं शिक्षण झालं. पुढे लग्नानंतर मी नायर हॉस्पिटल मुंबई, बृहन्मुंबई BMCचं नायर हॉस्पिटल, आणि तिथे मी जनरल सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं, जिथे सगळ्या प्रकारच्या सर्जरीचं आम्हाला एक्सपोजर मिळालं. यानंतर 1 वर्ष मी मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये मेडिकल ऑफिसर आणि जनरल सर्जन म्हणून कार्यरत होते. ज्यानंतर मला KEM मुंबईमध्ये युरॉलॉजीची सीट मिळाली. याला जवळपास आज 13 वर्ष 14 वर्ष झाले. 14 वर्षापासून मी या क्षेत्रात आहे. मुंबईमध्ये आणि KEM मध्ये मला याच विषयावर भरपूर केसेस बघायला मिळाल्या, भरपूर शिकायला मिळालं, खूप चांगले कोचेस मिळाले. त्यामुळे मला असं वाटतं की मला हे सगळं करता येत आहे. तसंच मला सारखं म्हटलं जायचं की ऍज अ फिमेल युरॉलॉजी हा पुरुषांचा सब्जेक्ट आहे, फक्त मेल युरॉलॉजिस्ट असतात. फिमेल युरॉलॉजिस्ट हा कन्सेप्ट मी नागपूरला आले तेव्हा नवीन होता. तर का बरं, तर आमच्या घरी एक खूप माझ्या जवळची व्यक्ती आहे जिला 8 वर्ष युरिन होऊन जायची, पण ती कोणाला जाऊन सांगू नाही शकली कारण तिला युरॉलॉजी ओपिनियन सांगितलं होतं. पण आमच्या एरियात कोणीच फिमेल युरॉलॉजिस्ट नव्हतं. तेव्हा माझ्या डोक्यात हा विचार आला की का असा विचार करावा की फक्त पुरुषांनाच युरॉलॉजीची गरज पडेल, बायकांना का नाही. म्हणून मी हा विषय घ्यायचं ठरवलं आणि देवाच्या कृपेने मी आज याच्यात काम करते. 13 वर्ष तुम्ही युरोलॉजिस्ट म्हणून आज नागपूरमध्ये काम करत आहात. तुमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या केसेस आजपर्यंत आलेल्या असतील. वर्स्ट केस काय होती तुमच्या अनुभवातली? वर्स्ट केस म्हणाल तर मी एका 3.5 वर्षाच्या बच्चूची किडनीमध्ये कॅन्सरचं ऑपरेशन केलं आहे. वर्स्ट म्हणजे कठीण म्हणून, सर्जिकली कठीण म्हणून नाही, पण हा ट्यूमर ज्याला आम्ही विल्म्स ट्यूमर म्हणतो, हा खूप प्रगत ट्यूमर होता. म्हणजे तिची एक 25-26 म्हणजे ते बाळ एवढंच, त्याच्यात 26 सेंटीमीटरचा ट्यूमर काढल्यावरही तिला अजून 2 ऑपरेशन आणि किमोथेरपीची गरज पडली. हे माझ्या दृष्टीने तेव्हाच, यालाही 6-7 वर्ष झाले, ती मुलगी आहे, पण म्हणजे ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात डिफिकल्ट, तिला समजवणं, तिला बघणं, हे माझ्या आयुष्यातली सगळ्यात डिफिकल्ट केस मी म्हणू शकते. कारण तिला पहिलं ऑपरेशन झालं, मग तिच्या आतडीमध्ये थोडासा ट्यूमर होता, तो काढायला पुन्हा एक ऑपरेशन झालं. तर त्याच्यात ते थोडंसं
मग त्याच्यानंतर एक अजून जी पेशंट होती जिला तिला लघवीची थैली पिशवीच नव्हती, म्हणजे मूत्राशय नव्हतंच. त्याला आम्ही एपिस्पेडियास कॉम्प्लेक्स म्हणतो. तर याच्यात असं असतं की शरीरात खालचे अवयव डेव्हलपच होत नाही. सो तिच्या पोटावर सरळ लघवीच्या पिशवीची एक हे असते आणि त्याच्यात दोन्ही युरेटर्स असतात आणि लघवी सरळ पोटावर होत असते. तर हिचं ऑपरेशन आपण इथे केलं आहे. तिला नवीन आतड्यांपासनं लघवीची थैली बनवून तिला पुन्हा नवीन त्या हाडांना कट करून ते वरती अँटिरियर म्हणजे कव्हर दिलं जातं स्किनचं. हे ऑपरेशन झालं आहे. ही एक खूप डिफिकल्ट केस, कारण ती आमच्याकडे आली तेव्हा ती 13.5 वर्षाची होती. एवढे वर्ष ती असंच युरिन सतत घेऊन आणि डायपर उलट लावून, कारण खूप सोशो इकॉनॉमिकली खूप चांगले नव्हते, तर डायपर वरून लावून ठेवून असं एवढे वर्ष तिने काढले. 13व्या वर्षी तिचं ऑपरेशन झालं. आता या युरोलॉजी क्षेत्रामध्ये तुम्ही इतकी वर्ष काम करताय, मूत्रमार्ग किंवा मूत्राशय या बाबतीतले आता तुम्ही 2 केसेस सांगितल्या, पण आपण आता फक्त युरिन इन्फेक्शन या विषयावर बोललो, पण ह्यांचे आजार आणखीन काही डिफरंट वेगवेगळे असतात का? आणखीन काय आजार उत्पन्न होतात का या मार्गामध्ये किंवा मूत्राशयाशी संदर्भात? हो, म्हणजे बेसिकली कसं की किडनी डिझिजेसमध्ये बाकी सिस्टमिक डिझिजेसनी होणारे डिझिजेस वेगळे, म्हणजे शुगरमुळे, बीपीमुळे, त्याच्यानंतर स्पायनल कॉर्डच्या डिझीजमुळे जे चेंजेस होतात हे एक प्रकार झाला डिझिजेसचा. आणि इन्सिडस त्याचेच डिझिजेस म्हणजे किडनीचे स्वतःचे, युरेटरचे स्वतःचे, ब्लॅडरचे स्वतःचे, युरेथ्रा किंवा पुरुषांमध्ये प्रॉस्टेटचे स्वतःचे डिझिजेस, हा वेगळा भाग झाला. सो किडनी डिझिजेस मध्ये दगड, पत्थर, स्टोन्स होणं, मूतखडा होणं हा सगळ्यात कॉमन आजार आपण बघतो. सो पाणी कमी पिणे, जास्त ऑक्झलेट रिच जेवण असणे, ऑक्झलेट म्हणजे मसालेदार वगैरे, पालक, नॉनव्हेज, याच्यात ऑक्झलेट जास्त आलं, टमाटर, याच्यात जे असे पदार्थ आहेत ज्याच्यात ऑक्झलेट जास्त आहे अशा पदार्थांचं जास्त सेवन होणे. त्याच्यानंतर काही आपल्याजवळ मिथ्स आले आहेत. कंटिन्युअस कॅल्शियम सप्लिमेंटेशन घेणे, म्हणजे एक हे आहे की एक पर्टिक्युलर वय झालं की आयुष्यभर कॅल्शियम घेत राहावं, यांनी स्टोन्स बनू शकतात. कारण जर गरज नसेल तर ते कॅल्शियम युरिनद्वारे बाहेर पडणारच आहे. सो त्यांनी स्टोन्स बनणार, एकदा युरिन मध्ये आलं की स्टोन बनणार. तर हे त्याच्यानंतर थोडंसं वजनाचं जर कमी जास्त, खूप अति प्रोटीन इंटेक घेणं, यामुळे स्टोन्स बनतात. तसंच कॅन्सर्स असतात, किडनीचे कॅन्सर्स असू शकतात. किडनीचे कॅन्सर्स हे शुगरच्या पेशंट्सना, रक्तदाब जास्त असणाऱ्या पेशंट्सना, यांच्यात याचे प्रमाण जास्त असतात. त्याच्यानंतर ऑब्स्ट्रक्शन्स म्हणजे आयदर किडनी पासनं युरेटर पर्यंत येणारी नस जाम असणं, किंवा युरेटर मध्ये स्ट्रिक्चर असणं, किंवा युरेथ्रा म्हणजे ब्लॅडर वरून बाहेर येणाऱ्या नस जाम असणं, हे त्रास असू शकतात. पुरुषांमध्ये प्रॉस्टेटचे आजार, प्रॉस्टेट वाढल्यामुळे लघवीची धार कमी होणे, वारंवार जावं लागणं, रात्रीतून भरपूर वेळा उठून लघवी करावी लागणं, हे आजार असू शकतात. लहान मुलांमध्ये एक पर्टिक्युलर वयापर्यंत जसं आपण म्हणतो की लघवी होऊन जाणं ठीक आहे रात्रीत, पण तसं त्या वयाच्या पुढे पण रात्रीतून लघवी सुटून जात राहणं, हे आपण म्हणू शकू की जे कॉमन आजार आपण बघतो. डॉक्टर अनघा यांच्याशी आज आपण युरिन इन्फेक्शन या विषयावर बोललो आणि या विषयातली जी प्राथमिक माहिती असेल ती अतिशय सखोल पद्धतीने डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेली आहे. हा भाग आपण इथेच थांबवणार आहोत, पण ह्याच विषयावरचे 2 भाग आणखीन प्रसारित होणार आहेत. त्यामध्ये सतत नकळत होणारी लघवी किंवा माहीत नाहीये पण लघवी होऊन गेली असा एक आजार आहे, किडनी स्टोनचा आजार आहे आणि किडण्यांचे आजार आहेत.
या विषयावर आपण आणखीन सखोल पद्धतीने दुसऱ्या 2 भागांमध्ये बोलणार आहोत. तत्पूर्वी आपण हा विषय आता इथेच थांबवूया. डॉक्टर, युरिन इन्फेक्शन या विषयावर तुम्ही खूप छान माहिती दिली आणि विमर्श प्लॅटफॉर्मवर तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सर, मला इथे बोलवण्याबद्दल.